जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरा देवीसापाडा या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे, दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू दिला गेलाय. जर पंचांच्या निर्णयाला जर तुमचा विरोध असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ लक्षात घ्या, रिव्ह्यू घेऊ शकता. हा रिव्ह्यू तुम्हाला व्हाईट बॉल साठी असेल, त्यानंतर कमरेच्या वरती चेंडू आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. त्यासाठी त्यानंतर रन आउट साठी देखील तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, लक्षात घ्या. बघा दोन्ही संघाला एका इनिंग मध्ये एक एक रिव्ह्यू हा दिला जाईल. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल. पहिला चेंडू ऑन साईडला इथे खेळला गेलाय. मिडॉन मध्ये शतरक्षक होता तिकडे दीपेश चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव ही कंप्लीट झाली. एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. आता धीरज धिंडा हा आपण स्ट्राईक वरती पाहतोय, ज्याने पहिल्या मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 35 धावा बनवल्या होत्या आणि तो सामनावीर देखील ठरला होता. तोच धीरज धिंडा आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय, खेळपट्टीवरती पाहतोय. संजय अँड धीरज ही सलामीची जोडी आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आलेली आहे. 2 षटकाचा हा सामना पाहतोय. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे. 5 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा दिवस या स्पर्धेचा. ते बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेला. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता. अतिरिक्त वीक आपण पाहतोय. बघा लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना चेंडू सरळ यॉर्कर लेंथ वरती हाताळलेला आहे. पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू पडतोय. बाकीचं काम यष्टिरक्षक साहिल पूर्ण करतोय. इथे बघा पुन्हा एकदा चेंडू अँगल बनून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल जी सांगता झालेली आहे. भन्नाट वेग आहे. बघा लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना चेंडू पडतोय आणि अँगल बनून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन ट्रॅव्हल होतोय. बॉल टाकून झाले 3. धावसंख्या लागलेली आहे 1. बघा डावऱ्या हाताचा फलंदाज आहे, डावऱ्या हाताचा गोलंदाज आहे, मग इथे सरस गोलंदाज ठरतोय. इथे बघा थोडासा चेंडू बाहेर ठेवला होता, खूपच बाहेर होता हा चेंडू. पंचांनी सांगितलंय का हा चेंडू वाईड असणार आहे. व्हाईट बॉल 1+1 अशा या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस असल्या कारणाने दुसऱ्या फेरीतील जे सामने आपण पाहतोय ते 2 षटकाचे खेळवले जात आहेत. इथे बघा बॅटचा एज लागले. साहिल चेंडूच्या खाली आलाय आणि साहिल याने खूप चांगला झेल देखील इथे पकडलाय. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला परततोय धीरज. सन्माननीय उमेशजी वळवी साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील त्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. नव्याने फलंदाज मिलिंद धिंडा. इथे बघा मिलिंद आलेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पूर्णतः फसलाय. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि बघा खूप चांगला झेल देखील तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद. दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. सात बारा तारा
कुमार इथे आपण पाहतोय आणि हॅट्रिक हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. पहिले 3 चेंडू एकच धाव होती. चौथ्या चेंडूवरती आपण बघितलं व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक पुन्हा एकदा 3 बॉलवरती 3 फलंदाजर बाद केलाय ते म्हणजे विशाल याने. नव्याने फलंदाज नवनाथ येतोय. नवनाथ गहिला स्कोर कार्ड आपण पाहतोय. तीन गडी बाद 3 अशी धाव संख्या आपण पाहतोय. धाव फलकावरती लागलेली आहे. रोहन येतोय. रोहन डोकफोडे हे दुसरं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी. यानंतर इशिका 11 संघाला विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. ऑन साईडला फटका केलाय. शॉर्ट पोल पॉवरफुल झालाय. सक्सेसफुल झालाय आणि हा षटकार ठोकलाय. 6 इशिका 11 तरखड आणि अब्बू स्पोर्ट्स खार्डी दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. पुन्हा एकदा खूप चांगला फटका इथे हुकचा फटका खेळलाय आणि यावेळी आपण पाहतोय हा चेंडू डिक्लेअर मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त 2. बघा या 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. उमेश यज्ञेश चेंडू जर आला तिकडे पकडण्यासाठी जा. अडवण्यासाठी पाण्यात जाऊ देऊ नको. अकरा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. कमबॅक केल्या आता रोहन डोकफोडे या गोलंदाजाने. धावसंख्या आता स्थिरावली गेली ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय लागल्या गेल्यात. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल बघा व्हाईट बॉल. धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. इथे बॅटचा एज लागलाय आणि चेंडू आता डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा इथे अंकित केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावली आहे. वेग पकडताना आपण पाहतोय धावसंख्या. चला कॅप्टन
आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. देवा जाधव आणि दर्शन डबके. इथे बघा खूप चांगला प्रहार, चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. षटकार. DJ Alpesh in the mix. डोंगरचे माऊले तुझे आयु मी दर्शनाला, तुझे आयु मी दर्शनाला, तुझे आयु मी दर्शनाला, तुझ्या पायऱ्या यात्रा, तुझे आयु मी दर्शनाला, तुझ्या पायऱ्या यात्रा. इथे बघा खूप चांगला फटका इथे देखील केला गेलाय. हा देखील चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता संजयच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आलेला आहे. थँक्यू जे धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा आणि 3 विकेट्स मिळवल्या गेल्या होत्या. मात्र त्यानंतर संजय याने आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 23 धावा बनवलेल्या आहेत. बघा कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. 1 धाव तर इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न विशाल थोडीशी खराब कामगिरी करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्या. 3री धाव देखील पूर्ण झालेली आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नात आता इथे 9 हा बाद झालेला आहे. मात्र 3 धावा आल्या. या 3 धावेने धावसंख्या 29 धावा आणि 30 धावांचं टार्गेट ठेवलंय. 12 चेंडू आणि 30 धावा मॅच जिंकण्याकरता. आता टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. एका बाजूने अब्बू स्पोर्ट्स कार्डी तर एका बाजूने इशिका 11 तरखड. तर थँक्यू प्रदीप. आदरणीय सन्मान्य उमेशजी वल्वी यांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूने आहे तरखड चा संघ इशिका 11, दुसऱ्या बाजूने अबू स्पोर्ट्स खार्डीचा संघ आहे आणि मान्यवर आमचे उमेशजी वल्वी या ठिकाणी टॉस करतील. छापाचा कौल झालाय आणि आलाय छापा. इथे तरखड संघाने टॉस जिंकलेला आहे. मी उमेशजी वल्वी यांना विनंती करतोय शुभेच्छा द्या. आणि आपण असं नसतं बा. प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. काय स्वीकाराल तरखड संघ? बॅट फर्स्ट. बॅट फर्स्ट. कारण काय? कारण काय नाही, कारण बॅटिंग करताना जास्तीत जास्त स्कोअर लावायचा प्रयत्न करू. कारण त्यांच्याकडे सुद्धा एक बॅटर आहे उमेश. त्याची विकेट काढायची असेल तर त्याला थोडंसं प्रेशराईज करावं लागेल. त्याच्याकरता पहिली बॅटिंग करून स्कोअर जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच चांगली स्टडी करून तुम्ही आलात. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. तर भावेश आहेत आमच्या जोडीला. भावेश, तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंग. आता मात्र तुम्हाला फिल्डिंग भेटलेली आहे आणि समोरच्या संघाने सांगितले की आम्हाला पुढच्या इनिंगमध्ये उमेशाला लवकर बाद करायचंय. मात्र समोरच्या संघाला पहिल्या इनिंगमध्ये कितपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30-35 धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. आज कुठले खेळाडू कमी आहेत की बरोबर आहेत? बरोबर आहे. तर चला खूप खूप शुभेच्छा असेल. होता भावेश या ठिकाणी खार्डी संघाचा त्याने सांगितले की 30-35 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार. जरी टॉस आमचा नसला तरी सुद्धा मॅच आम्ही या ठिकाणी घेण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच असेल असं त्यांनी सांगितलंय. आणि आपण जाऊया. त्यानंतर मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. मात्र तिथे डीजे आमचे सज्ज झाले आहेत एक सुंदर असं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. भावाला
थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय या आयोजनासाठी आदरणीय सन्माननीय रत्नाकरजी दत्तात्रय पाटील म्हणजेच निलेश पाटील दादांच्या माध्यमातून तसेच पुष्पक रत्नाकर पाटील यांच्या माध्यमातून कैलासवासी दत्तात्रय तसेच कैलासवासी नागूबाई दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि जातोय प्रदीपकडे. प्रदीप सामन्याला झाली सुरुवात. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बघा पहिल्या बॉल वरती सफलता. शैलेश धोडी याला आता माघारी परतावं लागणार आहे. पहिल्या बॉल वरती सफलता मिळवलंय. फलंदाज बाद. 30 धावांचं टार्गेट आहे. 15ची सरासरी इथे राखायचे मॅच जिंकण्याकरता. बघा ज्या प्रकारे दुसरं षटक हाताला होतं रोहन डोकफोडे याने भरपूर महागडा ठरला. तब्बल 26 धावा त्याने खर्च केल्या आपल्या षटकात आणि आता 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. आता 11 बॉल आणि या 30 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. नव्याने फलंदाज साहिल. साहिल न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला साहिल पाहायला मिळाला नव्हता. या दुसऱ्या मॅच मध्ये साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल याचा फटका फसलाय. बघा महेश पोहोचू शकलेला नाहीये तिकडे. इथे नवनाथ याला प्रयत्न करायला हवा होता मात्र नवनाथ स्टॉप झाला थांबला तिकडे. आणि आपण पाहतोय एक धाव ही कंप्लीट झाली. श्री गणेश झाला. साहिल ऑन दी मार्क येताना दिसतोय. पाहतोय साईयाधार नागले संघाचं देखील आगमन झालेलं आहे आणि साईयाधार नागले संघ देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल आज या मैदानावरती. इथे बघा मिसटायमिंग झालाय. 2 षटरक्षक बघा सुनील आला होता तिकडे. सुनील बोसल धावची जी संधी देखील निर्माण झालेली आहे. साहिल याने तर डगआउटचा रस्ता देखील पकडलाय. मात्र पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय. बघा सुनील याने तिकडे चांगला प्रयत्न केला आणि या सीझन मध्ये सुनील याने बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देखील फटकावलेली आहे. आउट फील्ड मधला एक जबरदस्त शतरक्षक आहे सुनील बोसल. बघा थ्रो देखील खूप चांगला झाला होता. त्यानंतर आपण पाहतोय या आयोजनासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. या गावच्या विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती अनिता संजय म्हसेकर मॅडमच्या माध्यमातून आपल्याला 3 ट्रॉफी झालेल्या आहेत. दरम्यान फलंदाज हा बाद आहे. बाद झालाय फलंदाज. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. तर या 3 ट्रॉफीज आपल्याला विद्यमान उपसरपंच अनिता संजय म्हसेकर तर अनिता संजय म्हसेकर यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेल्या 5व्या क्रमांकाची ट्रॉफी सन्मान्य श्री मनीषा सौभाग्यवती मनीषा सुनील पागे विद्यमान मला वाटतं ग्रामपंचायत सदस्य पोमण यांच्या माध्यमातून लाभल्यात. माजी ग्रामपंचायत सदस्य होत्या. चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ऐकूया प्रदीप यांना पुन्हा एकदा. प्रदीप. इथे आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल. धाव संख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 2. इथे फटका तर खूप चांगला केला गेला मात्र शतरक्षक आलाय तिकडे. झेल तर ड्रॉप झालाय मात्र 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळणार आहे. मात्र पंचांनी सांगितलंय 1 शॉट. एकच धाव असेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे अजूनही या षटकात. 27 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत.
इथे ऑन साईडला फटका देखील केला गेलाय. सुनील आलाय आता. बघा आता सहज सोप्पा झेल त्याने पकडला गेलाय. इथे आता मंगेश तुंबडे याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. या ठिकाणी आजचा दिवस शेवटचा दिवस आहे. सर्वांचे आभार आपल्याला मानावे लागणार आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज ह्या पारितोषिक आपल्याला लाभलेत. रवींद्रजी ठक्कर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य टिवरी यांच्या सरपंच टिवरी यांच्या माध्यमातून. आपण पाहूया स्कोर काय झालाय. 3 धावा आणि 3 गडी बाद झालेले आहेत. दरम्यान आपण पाहतोय की बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज ह्याच्या ट्रॉफीज आपल्याला टिवरीचे विद्यमान सरपंच श्री रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून लाभले. त्याबद्दल त्यांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. मॅन ऑफ द मॅच मेडल जे आले ते सन्मान्य श्री नितीन पाटील पाये यांच्या माध्यमातून लाभले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू होतोय. प्रदीप. बघा पहिल्या षटकाचा जर विचार केला, पिंपरीपाडा संघाचे देखील 3 धावा होत्या. 3 विकेट गमावले होते. इथे पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहतोय चेंडूने उंची घेतली, लांबी घेतलेली नाहीये आणि कुमार धिंडाने खूप चांगला झेल पकडलाय. बघा पिंपरीपाडा संघाच्या देखील 3 धावा होत्या. 3 विकेट्स आपण पाहतोय आणि गोखिवऱ्या संघाच्या देखील 3 धावा 3 विकेट. मात्र आता पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे. म्हणजे आता 4 विकेट झाल्यात. 5 बॉल आणि आता 27 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पावन दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला, 100 दिव्यांच्या रांगा गो आई तुझे देवलाला. कारला घडियो झगमगला, तुझा देऊळ झगमगला. कारला घडियो झगमगला. खूप स्वागत आहे या ठिकाणी आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अजून एक ऑफिशियल समालोचक आज इन ऍक्शन मध्ये असतील दर्शन डबके. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. तसेच ऑफिशियल पंच म्हणून कार्यरत असलेले हितेश गणेशकर यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. आणि आम्ही जी नावं घेतलेली आहेत अगोदर स्पॉन्सरची, ते कोणी असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी असतील तर त्यांना आम्ही आमंत्रित करतोय स्टेजवरती येऊन. आमचे देणगीदार जे आहेत त्यांनी येऊन आसनस्थ व्हावं. नागल्याच्या ग्रामस्थांना विनंती असेल त्यांनी सुद्धा, ज्यांचं नाव जरी आम्ही घेतलं नसेल, आपण नागल्याचे ग्रामस्थ आहात नागला ग्रामपंचायत परिसरातील, त्यांना सुद्धा विनंती, पाहुण्यांना सुद्धा विनंती स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. बघा खूप चांगला फटका देखील गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू निघून गेलाय. 2 धावा असतील. बघा आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. टार्गेट आता कठीण झालंय गोखिवऱ्या संघासाठी. किती चेंडू किती हव्यात प्रदीप, कारण की मॅच थोडासा कठीण झालाय. प्रदीप. बघा खूप चांगला फटका देखील गेलाय आणि हा षटकार आलाय. मात्र अजूनही आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडू मध्ये अजूनही 19 धावेंची आवश्यकता आहे. बघा अजूनही 3 बॉल मध्ये 19 धावा बनवायचे. 3 मोठे फटके येणे अनिवार्य अजूनही. हा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे आणि आता हा मॅच पूर्णतः आपण पाहतोय पेंढरीपाडा संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. 2 बॉल 19 धावा. फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. औपचारिकता बाकी राहिलाय. 1 बॉल 18 धावेंची आवश्यकता. ते शेवटचा बॉल देखील निर्धाव येतोय. हा सामना इथे आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने हा सामना इथे जिंकलेला आहे. हार्डलक गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे देवीचा पाडा. हॅलो चेक. तर मॅन ऑफ द मॅच साठी जे मेडल आलेले आहेत आदरणीय सन्मान नितीनजी पाटील पाये यांच्या माध्यमातून आलेले आहेत.
त्यानंतर आपल्याला 5 दिवस पिण्याचे पाणी जे स्पॉन्सर्स केलं गेलं आहे ते आदरणीय सन्माननीय श्यामदादा तुंबडा यांच्या माध्यमातून श्यामदादांचे सुद्धा खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. तसेच हिमांशू श्याम तुंबडा यांचे सुद्धा खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. चेंडूंची व्यवस्था आपल्याला